रायगड पाठोपाठ नाशिकच्या जागेवरही शिवसेनेविरुद्ध भाजप संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे। त्यापाठोपाठ दोन्ही पक्षांमधून तीन उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। त्यामुळे नाशिकची परिस्थिती महायुतीकरता अधिक गुंतागुंतीची झाली आहे। भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजनांचे दोन निकटवर्तीय या जागेवरून आमने-सामने आलेत। भाजप शहर उपाध्यक्ष निलेश बोरा आणि माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांच्यामध्ये उमेदवारीसाठी संघर्ष सुरू आहे। या दोघांनीही भाजपकडून उमेदवारी अर्ज घेतले आहेत। यासह भाजपमधून भूषण कासलीवाल यांनीही अर्ज खरेदी केलाय। दुसरीकडे नाशिकच्या जागेवर शिवसेनेनेही दावा केलाय। नाशिक शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असल्याचं अजय बोरस्ते म्हणाले। त्यांच्यासोबत शिवसेनेचे नरेंद्र दराडे, भाऊसाहेब चौधरी, अंजुम कांदे हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। त्यामुळे या जागेवर आता प्रचंड स्पर्धा वाढलेली आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जे असतील आणि आपल्या जिल्ह्याचे उत्तर महाराष्ट्राचे नेते गिरीश भाऊ असतील, यांची आणि माझी पूर्वी चर्चा झाली होती। ही निवडणुकीत मला उमेदवारी देण्याचा त्यांनी शब्द दिलेला होता। त्यामुळे मी आज ह्या निवडणुकीचा भारतीय जनता पार्टीतर्फे फॉर्म भरतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।